सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये भाजपा पक्ष कार्यालयामध्ये जसा गोंधळ किंवा उत्साह किंवा कार्यकर्त्यांची गर्दी दिसते त्याच पद्धतीची गर्दी किंवा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कार्यालयामध्ये दिसते। आपण बघाल की बाबा ह्या पद्धतीनं ही एकदम म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीनं कार्यालयाची सजावट करण्यात आली आहे, तसं नियोजन करण्यात आलं आहे। एक बाजूला ज्या पद्धतीनं कार्यकर्ते फॉर्म घेतात त्याच बाजूला त्या फॉर्मची नोंदणी केली जाते, तदनंतर सचिवाकडे त्याची नोंदणी घेऊन सचिवांकडे दिला जातो। आपण सर्वात अगोदर सचिवांनाच बोलू। बसले साहेब, कशा पद्धतीने ही पद्धत आहे की कार्यकर्त्यांकडून फॉर्म घेतली जाते? आज सोलापूर शहरामधून सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांचा अर्ज भरणे चालू आहे। या ठिकाणी आवाहन केल्याप्रमाणे आज पहिला दिवस प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी सोलापूर शहराच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो। आमच्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा पण देतो। फॉर्मची किंमत किती आहे? विना कॉस्ट कसलेही पैसे न घेता कुठलंही निःशुल्क या ठिकाणी फॉर्म घेतला। आज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दिल्यानंतर त्यांच्या मुलाखतीची तारीख वेळ कधीपर्यंत? अध्यक्ष कमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी सूचना करतील त्या पद्धतीने होईल। क्या बात आहे, म्हणजे प्रोटोकॉल पद्धत अवलंबण्यामध्ये बसण्याचा हातखंड आहे। आता जुबेर बागवान हे आपल्या सोबत आहेत आणि ते कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधला। भाई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपानंतरची सेकंड लार्जेस्ट पार्टी ही कोण असणार, शिवसेना की राष्ट्रवादी? ह्याच्यामध्ये स्पर्धा आहे, तुम्ही कुठे बघताय? आज आपण राष्ट्रवादी भवन इथे बघत असाल, भाजपाच्या नंतर म्हणण्यापेक्षा भाजपाच्या वरचढ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुम्हाला दिसती आहे। महिलांचा उदंड त्या ठिकाणी प्रतिसाद आपण इथं बघत असाल आणि माझ्या समोर आणि माझ्या पाठीमागे जर आपण बघत असाल तर या ठिकाणी इच्छुकांनी जे अर्ज स्वीकारण्याची 2 टेबल इथं लावलेले आहेत। 4 लोक इथं त्या ठिकाणी उमेदवारांना इच्छुक अर्ज देत आहेत आणि ते अर्ज आतमध्ये भरल्यानंतर आमचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले असतील, पक्षाचे अध्यक्ष असतील, पक्षाचे श्रेष्ठी सगळे त्या ठिकाणी मंचावर बसलेले आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून या राष्ट्रवादी प्रेमी आणि अजितदादांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांना मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आजचा पहिला दिवस आहे, उदंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवन आपण या ठिकाणी बघत असतो। पण बाई, एक असं बोललं जातं भाजपाकडून की आम्ही जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतो भाजपाच्या सृष्टीला किंवा महायुतीचा धर्म तुम्ही शहराच्या राजकारणामध्ये पाळणार का, तर ते सन्मानाची आणि योग्य पद्धतीच्या वाटाघाटीची चर्चा होत असेल तर आम्ही बसायला तयार आहे। भाजपाला कदाचित विसर पडलेला असेल, लोकसभेला विधानसभेला याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळी ताकद तन मन धन लावून त्या ठिकाणी विधानसभेला सोलापूर शहरातले 3 आमदारांना निवडून देण्याचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता। ते विचार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे। तुम्ही ज्याला सन्मानजनक जागा म्हणता, पण आमची सन्मानजनक नाही। सोलापूर शहरातले 102 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देणार आणि ताकदीने लढणार। म्हणजे सन्मान त्यांनी जरी दिला तरी तुम्ही त्या गोष्टीला बरोबर करणार नाही। महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सोलापूर दौऱ्यावर 3 दिवसीय दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी अण्णा बनसोडे साहेबांनी घोषणा केली की आपकी बार 75 पार। आम्ही त्या मतावर ठाम आहोत। आम्ही सध्या तरी एकला चलोरेचा नारा आमचा कायम असेल। म्हणजे सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये खळबळ माजून देणारी ही वाक्य किंवा विधान आहे की महानगरपालिकेच्या अगोदर विधानसभा आणि लोकसभेला बिनशर्त आणि कुठल्याही पद्धतीचे 8 शर्ती न घालता आम्ही त्यांच्याबरोबर केले। त्यांनी ह्या सन्मानाच्या गोष्टी करू नयेत आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वरिष्ठांचे मांदियाळी जर का बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यामध्ये दिग्गज माजी महापौर आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत की जे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत। म्हणजे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक अनुभव आणि अशा तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह याचा मेळ घालून अजित पवार हे एकला चलो रे म्हणजे भाजपाला समोरासमोर अगदी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार या गटाकडून किंवा पक्षाकडून केली जाते। आता येणारा काळच आणि वेळच ठरवेल की राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाला कशा पद्धतीनं लढत देणार। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र।